शोभा रडू नको आता काय करणार आपण त्याला? आपण नवीन साडी घेऊया. नवीन साडी तर मी घेणारच आहे, पण माझी आवडती साडी मेल्या ते उंदराने कुरतडून टाकली. आता एवढी स्वस्त साडी मिळणार आहे का? नाही खरंय. अगं तू नुसती तुझी साडीच नाही बघ, माझी वर्कशॉप मधली ही जी कापड आहेत बघ, त्याला पण बोक पडले. तुझं करू दे कोण्या, काही कर आणि त्या उंदराचा बंदोबस्त कर. आपल्या घरातच नाही त्या चाळीत हाक लावून काढ त्याला. पण आता मी काय करणार शोभा? त्याच्याबरोबर मीटिंग घे आणि त्याला सांग की इथून जा. चालेल. मूर्खासारखे प्रश्न विचारतोस काय? काही करणार त्या उंदराला. शोभा आता मी तरी काय करू? शोभा वहिनी, आव चहा पत्ती द्या ना मला जरा. अगं बाई वहिनी, तुमची साडी कुरतडली का उंदराने? नाही वहिनी, ते माझ्या मामाने गावाकडून पाठवलेलं धान्याचं आहे ना पोतं, ते सुद्धा कुरतडलंय. राहुलच्या आहे ना ऑफिसच्या पहिली त्या पण कुरतडल्या. अख्ख्या चाळीत थैमान घातलंय उंदराने. अरे देवा, एवढं सगळं खातोय म्हणजे मेलेला भस्म्या झालाय की काय? हो ना, समीर भाऊजींच्या पिशव्या, शशी भाऊंचे शूज आणि बिचारा बबन, त्याचं तर टमरेल सुद्धा नाही सोडलं उंदराने. ते सुद्धा कुरतडून टाकलं. तो घरातच बसलाय. नाही म्हणजे नुसता बसलाय. नुसता बसलाय काय? तुम्ही जा तिकडे काम करा. अगं बाई, अहो चाळीत उंदीर शिरलाय. माहितीये मला. तुमचं काही नुकसान झालं का? माझी साडी कुरतडली. आणि अंजली ताई तुमचं? हो, माझ्या मामाने धान्याचं पोतं पाठवलेलं ते सुद्धा कुरतडलंय. अरे बापरे, लय नुकसान झालंय. हो, माझा पक्का विश्वास आहे तोच उंदीर असणार. तू बघितलंस त्याला? हा म्हणजे हो, लय मोठा उंदीर आहे आणि उंदरापेक्षा त्याची शेपटी जास्त मोठी आहे. तुम्ही जर ते उंदराला बघितलं ना तर तुम्हाला असं वाटेल हा उंदीर आहे का मुंगूस आहे. आपल्याला ना लवकरच त्या उंदराला ना चाळीतनं बाहेर काढायला पाहिजे. अहो, आज एक उंदीर आलेला आहे, उद्या 2 येतील, परवा 3 येतील. मग त्या उंदरांची पिल्लांची पिल्लं, अहो अख्ख्या चाळीवर नुसते उंदीरच उंदीर होतील. मग आपली चाळ पाठारेवाडी नाही उंदीरवाडी म्हणून फेमस होईल. मग कॉटवर उंदीर, किचन मध्ये उंदीर, टेबलवर उंदीर, इकडे उंदीर तिकडे उंदीर, समधीकडे उंदीरच उंदीर असतील. नाही, हे सगळं थांबायला हवं, काहीतरी करायला हवं. संपूर्ण चाळीचा प्रश्न आहे. आपण अध्यक्षाशी बोलूया. चल समीर भाऊजींना सांगूया. एक मिनिट दादा, माझ्या घरी चहा पावडर डाळून ठेवा. ठेवा ना. अरे तोंडचं पाणी पडायला चहा कसली पिते? चल लवकर. नाही प्याले मी सकाळपासून. तुम्ही समीर भाऊजी. भानू, तुम्ही खरंच उंदीर पाहिलात? नाही. मग त्यांना आता काय म्हणाल? कशाला? अहो मालक लई दिवस काय बी केलं नव्हतं, कटाळा आला. तुम्ही तर मला जादू पण करू देत नाही. पण मालक खरंच आपल्याला उंदराला शोधायला पाहिजे. हा हो, पण कसं? अरे या उंदराने छान मांडलाय इकडे. किती वाढलेत उंदीर? सांगतो तू ऐकत नाही. अरे थांबा. हे बघा, एक एक करून सांगितलं तर मला कळेल. आणि असा गडबड गोंधळ करून काही होणार नाहीये. पण आम्हाला सांगा, आम्ही मेंटेनन्स भरतो तरी पण तुम्ही महिन्याच्या महिन्या पेस्ट कंट्रोल का नाही करत? साम्या, आता तुलाच काहीतरी करावं लागेल. एक मिनिट, माझ्याकडे एक उपाय आहे. सांगतो सम्या. हे बघ, चाळीचा अध्यक्ष या नात्याने सगळ्यांच्या सामानाची नुकसान भरपाई तू द्यावी. ते काय मी देणार नाही. थांबा म्हणते. भांडू नका ना. भांडण्यापेक्षा चाळीत परत उंदीर कसं येणार नाही याच्यावर उपाय काढा ना तुम्ही. भानू बरोबर बोलते. उपाय शोधला पाहिजे भानू. तुझ्याकडे एखादा असेल उपाय तर सांग ना. भानू तूच सांग ना, तू हुशार आहेस. ब्युटी विथ ब्रेन. हो का? हे बघा, त्यापेक्षा मी मार्केटमध्ये जाऊन उंदरांचं विष होलसेल मध्ये घेऊन येतो. म्हणजे सगळ्यांना होईल आणि आपल्याला स्वस्त भावात पण मिळेल ना. आम्ही त्याचे पैसे देणार नाही. नाही देणार.
अहो वहिनी नका देऊ पैसे, उरलेलं 20 मी आजूबाजूच्या चाळीत विकेन. हा मी 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 काय म्हणतोय, ए तू आता मध्ये बोलू नकोस. गप बस एकदम. अहो मालकांना बोलू तर द्या. हा ऐकायला तर पाहिजे त्याच. मग मोन्या बोल तू. नाही मला काय वाटतं, असं उंदराला एकदम विष घालून मारणं योग्य नाही. कारण उंदीर नाही म्हटलं तरी प्राणी आहे ना, कुठल्याही प्राण्याला असं मारणं बरोबर नाही. ए तुला बोल म्हणलं म्हणून काय पण बोलशील का? गप बस. तू का डोक्यावर पडलायस का? हा शोभा वहिनी तुम्हीच समजावा दादांना. हो तुम्ही वजा जा वर. ऐक ऐक शोभा, मी काय म्हणतो, तो उंदीर सुद्धा त्याचं पोट भरण्यासाठी जे सगळं करतोय ना, म्हणजे तो त्याच्यासाठी योग्यच वागतोय, आपल्यासाठी ते चुकीचं आहे नाही का? वहिनी मोन्याच्या डोक्यावर खरंच परिणाम झालाय, त्याला डॉक्टरकडे दाखवून आणा. राहुल अरे मला काही झालेलं नाही, मी ठीक आहे, पण मला असं वाटतं की कुणाचाही जीव तितकाच महत्वाचा आहे नाही का? अरे पण त्याने आपला जीव नकोसा केलाय त्याचं काय? हा आणि उंदरांमुळे किती रोग पसरतात माहितीये ना? हो ना मोहन भाऊजी, हवं तर त्या उंदरांना ना तुम्ही तुमच्या घरात पाळा, पण आम्हाला ना चाळीत उंदीर नकोय. हा अहो वहिनी, चाळीत उंदीर मला पण नकोय. मी काय म्हणतो, उंदरांना आपण असं नुसतं पकडूया आणि कुठेतरी लांब सोडून येऊया का? ही चांगली आयडिया आहे. काय समीर साहेब? हा, हो आपण तसंच करूया, त्यांना पकडूया. हो 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 चालतंय ना. अरे पण उंदराला पकडायचं कसं? वहिनी आपण घराघरात सापळे लावूया ना. नाही तर ते अशी काहीतरी गोळी येतं नाही का, असं ते काहीतरी करायचं. हा ते पण ठेवू शकतो ना आपण. हा. लाकडावर ठेवू ते बंद होतं. तू येणार कधी सापळ्या? टॉम अँड जेरी वाला. थांब ना एक मिनिट. त्यापेक्षा ना मी नोटीस लिहितो. हा ए, पण उंदरांना वाचायला कुठे येतं? तुला येते ना वाचता? नोटीस आपल्या चाळकऱ्यांसाठी आहे. हा हा हे बघा, आपल्याला काही नियम पाळावे लागतील. हा? मदन तू 3-4 पिंजरे घेऊन ये. हा. ए माझ्याकडे वेळ नाही. हा मग राहुल राहुल काय राहुल? तू नको आणू. मोहन तू घेऊन ये. हा तू 3-4 पिंजरे घेऊन ये, आपण ते इकडे चाळीत लावू. काय? अहो वहिनी नंतर फंडातून रिफंड देऊ ना त्याला. हा मग ठीक आहे. हा ठीक आहे. ठरलं? हा ठरलं. हा हा नक्की नक्की. हा Yes, चल, yes. चल. भाऊजी माझ्यासाठी आणलात ना पिंजरा? ते चाळीत ठेवण्यासाठी आणले पिंजरे ते हे. मग काय झालं, माझं घर पण चाळीतच आहे ना. द्या इकडे. अहो असं मालक मी अशी एकदम जादू करून जाऊ नका, कोणी पाहिलं तर काय होईल? मालक तुम्ही टेन्शन घेऊ नका. समद्यांचं लक्ष ना उंदराकडेच आहे. का ते बिचारे उंदराच्या मागे लागले सगळेजण? अहो तो कंटाळून कधी ना कधी तरी जाईलच ना. मग काय, आधी प्राण्यांवर प्रेम करा असं सांगतात आणि स्वतःच्या फायद्यासाठी त्यांचा उपयोग करून घेतात. माझी वाट बघत होती. मी कशाला तुमची वाट बघेन? असं विचारलं. बरं झालं राहुल भेटतात, हे घे पिंजरा घे, तुझ्यासाठी आणला. हा घे. येऊ तुला. या आणलंय विष. उंदीरच मारून टाकतो आता एक एक. अरे पण आपण मारायचं नाही असं ठरवलं होतं ना, फक्त पकडायचं. मी मारणार आहे उंदीर. हा माझी फाईल कुरतडली आहे त्यानं. अरे पण या अशा विषयाने तू किती उंदरांना मारणार आहे? हिंसा करणं चुकीचं आहे रे. वय हिंसा करणं चुकीचं आहे, बरोबर आहे. ठीक आहे भानू, आता तू एवढं म्हणतेस तर तसं करू. पण मोन्या, या पिंजऱ्यात उंदीर पकडले गेले नाही तर काय करायचं? आपण लहानपणी नाही कधी गोष्ट ऐकली की गावात उंदीर झालेले असतात, मग एक बासरीवाला येतो आणि तो बासरी वाजवत वाजवत उंदरांना गावाबाहेर घेऊन जातो. आपण तसं केलं तर? ती गाव मुक्त करतो तीच ना? हा हा. मालक ही आयडिया चांगली आहे, मला आवडेल बासरी ऐकायला. मी शिकन तुझ्यासाठी बासरी. राहुल हे असं 1-2 दिवसात नाही रे बासरी वाजवत आहेत. खूप वर्षांचा रियाज लागतो, शिवाय खर्चही होतो ना. ते आधी आपण मोन्या बासरी तर घेऊन येऊ ना, नंतर बघू ना कोण कसा काय खर्च करेल, नंतर बघू. हा चालेल. या साडीला काही झालं नाही. अरे मोने कुठे गेला होतास नवीन साडी आणायला? नाही ते हे समीरने उंदराचे पिंजरे आणायला सांगितले होते, म्हणून उंदरांचे पिंजरे घेऊन आलो आणि एक आपल्यासाठी पण आणलाय. हा पिंजरा काय आता साठायचा आहे? तो नवीन साडी आणायला सांगितलं होतं ना. नको तिथे डोकं कशाला लावतोस? ताई मी आज सांगितलं मालकांना नवीन साडी आणू नका म्हणून. का? अहो मालकाने साडी आणली असती, मग उंदराने नवीन साडी कुरतडली असती ना, मग उंदीर चाळ सोडून कधीच जाणार नाही. म्हणून मी मालकांना म्हणाले तुम्ही साडी आणू नका म्हणून.
अरे हो, हे माझ्या लक्षातच आलं नाही भानू. मोन्या, बरं झालं तू साडी नाही आणलीस. मगाचपासून मी एवढी बोलते, तोंड उघडता येत नाही, नाही. मी- आता गप्पा बस. आता काही कर आणि त्यांना उंदराला पहिले चाळी बाहेर काढ. मेल्याने माझी साडी कुडतरली, मेलाच पाहिजे तो. मी का जा ना आता, जा कामाला लाग. जा. मालक आता काय करायचं? अहो जर का आपण ते उंदराला पकडलं नाही ना तर हे सगळेजण ते उंदराला पकडून मारून टाकतील हो. वय उंदराला पकडून ना लवकरात लवकर त्याला बाहेर सोडायला पाहिजे. खरंच आहे. ए मोन्या इधर. काय हे काय आहे? भानू काय झालं ते बासरी मिळाली नाही ना म्हणून मग मी शिट्टी आणली. शिट्टीनं काम करू ना, तू वाजवा मोन्या. अरे मला पण बासरी नाही मिळाली. हा पण ही पिपाणी मिळाली. म्हणजे चिट्टीने काही झालं नाही तर पिपाणी वाजव ना. पण मग तुम्ही का नाही पिपाणी आणि हे शिट्टी वाजवत? मोन्या आयडिया कोणाची आहे? तुझी आहे ना? हं. मग तू वाजव ना, तुझं तू बघ. हा म्हणजे तूच वाजव, आम्हाला नको दे. हा मालक, तुम्ही प्रयत्न करा, आम्ही आहोत तुमच्या बरोबर. आणि हे बघ मोन्या, जर का तू ह्यो उंदीर पकडला आणि बाहेर सोडून आलास तर अख्ख्या चाळीतर्फे तुला उंदीर मित्र पुरस्कार देण्यात येईल. वा. मालक तुम्ही प्रयत्न करा. चालेल. भारी भारी. अहो, सापडला का? नाही सापडला. ए मोन्या ए, अरे नुसती पिपाणी नको ना वाजव. त्याच्यावर गाणं वाजव ना एखादं, तर उंदीर बाहेर येईल. गाणं वाजवा, गाणं. काका ते नवीन वाला गाणं वाजव. तूने मारी एंट्री यार दिल में बजी घंटी यारे टंग टंग टंग. ए, गप, गप, गप. मोन्या नको नको, हे गाणं नको. त्यापेक्षा एक काम कर मोन्या, ते वाला गा. आजा आजा मैं हूँ प्यार तेरा, अल्लाह अल्लाह इनकार तेरा. हो आजा आजा आजा, हो आजा आजा आजा. जमतंय जमतंय जमतंय. हे जुनं चाललंय. तू एक काम कर, तू नवीनच गाणं वाजव. टंग टंग वाजव. हा मोन्या त्यापेक्षा ना मांजरीचं गाणं वाजव, म्हणजे उंदीर कसा पळून जाईल. नाही, नको, नको. माझ्या आवडीचं गाणं वाजवा ना. कशाला? उंदीर ओळखीचा आहे तुमच्या? ए भानू, तुझं कोणतं आवडतं गाणं आहे का सांग ना, ते आपण वाजवूया. हा भानू असं तर सांग ना. सांग सांग. तुम्ही शांत बसा ना, शांत बसा ना, ओरडताय कशाला? मालक तुम्ही पिपाणी वाजवा, तरच उंदराला ऐकू येईल. हा. मला नाही वाटत उंदीर बाहेर येईल. मला ना या मोन्याची आयडियाच नाही आवडली. असं कुठला उंदीर आहे जो गाणं ऐकून बाहेर येतो? हा? माहिती काय, उगाच त्याच्या नादाला लागलो यार. बघ ना, मौन्यामुळे ना मला माझा बिझनेस सुरू करता नाही आला. हा ते बरं झालं, परत नुकसान होता होता राहिलं तुझं. बाजूला. झालं तुमचं? झालं? प्रत्येक वेळेला असं काही करताना चार चौकामध्ये तोंड दाखवायला जागा नसते. राहू द्या, आपण ना औषधच टाकू, उंदीर मेला तरी चालेल. हा उगाच वेळ वाया घालवला. हेच करू हेच करू. आज जर उंदराला पकडलं नाही ना तरी त्याचा जीव घेतील आणि मालकांना ते आवडणार नाही.
आता मलाच काहीतरी करावं लागेल. मालक हो अजून एकदा पिपणी वाजवा ना. कशाला का डोकं फिरलंय का तुझं? नको नको, चला घरी. एकदा शेवटची. एकदा अहो पण कशाला नको, आता नाही येत आहे माहिती काय आता. मालक तुम्ही टेन्शन नका घेऊ. मी आहे ना. एकदा वाजवा एकदा. वाजव आता काय एकदाच. हा होय. एकदा वाजव. हा वाजवते. शाबास. वा 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 मोन्या, तू खरा उंदीर प्रेमी निघालास. मोन्या तुझ्यामुळे उंदीर पकडला गेलाय. हा आजपासून ना आपल्या मोन्याची नवीन ओळख, उंदीर मित्र मोहन म्हात्रे. अहो मालक हो मालक इकडे खाली. म्या हाय उंदीर नाही. तुम्ही वय बघा मोहन काका उंदराशी बोलतोय. ए मोहन्या, तुझ्या गप्पा मारून झाल्या असतील ना तर त्या उंदराला आपण मारून टाकूया आता. नाहीतर काय, मेल्याने माझी नवी कोरी साडी कुरतडून टाकली. त्यापेक्षा आपण असं करू, त्या उंदराला मांजरीच्या समोर सोड, म्हणजे तिचं पण पोट भरेल आणि आपल्याला पण पुण्य लाभेल. बरोबर. मदत बोलतो तसंच करूया. नाही असंच करू. अरे काय कमाल करताय तुम्ही, प्राण्याला मारण्याच्या गोष्टी करताय. अरे आपल्याला काय माणुसकी आहे का नाही? मी या उंदराला कुठेतरी लांब सोडून येतो. अहो पण कुठे लांब सोडणार? कुठेही जाईन शोभा, मी कुठेतरी लांब सोडीन, पण आपण मारायचं कशाला मुक्या प्राण्याला? हा बरं जा सोडून ये जा. अरे बापरे. मोन्याचं खरंच डोकं. थँक्यू हा, तुमच्यामुळे त्या उंदराचा जीव वाचला. आणि तुमच्यामुळे म्या, नाही तर त्यांनी ना मांजरी समोर मला टाकलं असतं. हो, पण आता लवकर तुम्ही टिचकी वाजवा आणि पुन्हा एकदा भानू व्हा. लवकर कोणी बघत नाहीये तेवढ्यात. मालक म्या भानू कशी होऊ ना मला कळतच नाहीये. म्हणजे अहो म्हणजे मी चुटकी कशी वाजवणार? मग अशी जोश मध्ये उंदीर झाले, पण हा प्रॉब्लेम माझ्या डोक्यातनच निघून गेला. अरे बापरे, घातलात घोळ. आता काय करायचं? बरं झालं ना उंदीर पकडला गेला ते. हो ना. हा. हे पण भानू कुठं काय झाले रे नंतर? दिसलीच नाही कुठं. ए, तुला काय करायचंय? हा? अहो घरी चला लवकर, तुम्हाला शोभा शोधत असेल. पण आता काय करायचं? हा, मी टिचकी वाजवली तर चालेल? काहीतरी होईल का? माहित नाही, पण प्रयत्न करून बघूया. काही हरकत नाही. बघा वाजवून. हा. आयडिया एक करूया. काय? मी माझ्याकडे रुमाल आहे. या रुमालाची सुरळी करून तुमच्या नाकात घालतो, म्हणजे तुम्हाला शिंक येईल आणि परत तुम्ही भानू व्हाल. चालेल? होय की, हे माझ्या ध्यानातच नाही आलं. हा हा अहो पण मला हा. काय? मी विचार करत होते, आयडिया भारी आहे, पण उंदरांना शिंक येते का?
थांब.